हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक नोटिफिकेशन आलेलं आहे एलबीओ म्हणजे लोकल बँक ऑफिसर आपल्या पंजाब आणि सिंध बँकचं, ज्यामध्ये 750 पोस्ट आहे. तर त्याचं जे अप्लिकेशनची जी डेट आहे ही आजपासून सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आणि लास्ट डेट असणार आहे 4 सप्टेंबर आणि त्याची एक्झाम जी होणार आहे ऑक्टोबर महिन्यात. ही टेंटेटिव्ह डेट अजून आलेली नाही आहे, पण महिना डिसाईड झालेला आहे गाईज. ठीक आहे. आणि आता बघा, स्टेट वाईड वॅकन्सीचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 वॅकन्सीज आणि गुजरातमध्ये 100 वॅकन्सीज अशा मॅक्झिमम वॅकन्सीज आपल्या स्टेटमध्ये आहे. तर मला असं वाटतं की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, आणि एक्सपिरियन्स बद्दल मी पुढे बोलणार आहे. ठीक आहे. तर 100 वॅकन्सीज आहे गाईज, 100 वॅकन्सीज, कारण त्यांनी मॅन्डेटरी लँग्वेज प्रोफिशियन्सीचा पार्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातून फॉर्म भरायचा. ठीक आहे. आता त्यांनी मेन्शनही केलंय की प्रेझेंट एम्प्लॉई ऑफ पंजाब अँड सिंध बँक शॉल नॉट बी एलिजिबल फॉर दिस पोस्ट. जो ऑलरेडी कार्यरत आहे पंजाब आणि सिंध बँक मध्ये, तो ही पोस्ट ला अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर एज क्रायटेरियाचा जर विचार केला तर याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे जेएमजीएस म्हणजे काय, ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 म्हणजे विच इज इक्वल टू प्रोबेशनरी ऑफिसर गाईज. ठीक आहे. तर त्यात मिनिमम 20 आहे आणि मॅक्झिमम 30 एज दिलेला आहे. कॅन्डिडेट हा 1995 म्हणजे 2/8/1995 पूर्वीचा नसावा आणि 1/8/2005 नंतरचा नसावा, असाच कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहे गाईज. ठीक आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जर असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटणार आहे, म्हणजेच 30+5 35 वयापर्यंत तुम्ही एक्झाम देता येणार आहे. अदर बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमिलियर जर असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. त्यानंतर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज 10 वर्ष. त्यानंतर पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमन 5 वर्ष गाईज. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, महत्वाचं काय आहे, एज्युकेशन अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन कट ऑफ फॉर एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड पोस्ट बेसिक क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स, हे फार महत्वाचं आहे गाईज. इथे कोणत्याही डिग्री वाल्याला अप्लिकेशन करता येणार नाही आहे. कोणाला करता येणार आहे, एनी डिग्री चालतं, पण सोबत सोबत जर त्याचा 18 महिन्याचा, ठीक आहे, किंवा जास्त जर ऑफिसर कॅडरचा पब्लिक सेक्टर बँकमध्ये किंवा रिजनल रुरल बँक ऑन रेग्युलर बेसिस जर एक्सपिरियन्स असेल, अशाच व्यक्तींना हा फॉर्म भरता येणार आहे. लक्षात घ्या. त्यांनी म्हटलंय की एक्सपिरियन्स इन एनबीएफसी, कोऑपरेटिव्ह बँक, प्रायव्हेट बँक, पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक और फिनटेक विल नॉट बी कन्सिडर्ड. ह्या बँकेचा एक्सपिरियन्स जर असेल तर तो कन्सिडरेशन मध्ये घेणार नाही आहे. ठीक आहे. And candidates experience certificate must be submitted at the time of application. अप्लिकेशन करते वेळी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल आहे, हे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स हु हॅव बीन टर्मिनेटेड ऑर रिमूव्ड फ्रॉम सर्व्हिस बाय अ प्रिव्हियस एम्प्लॉयर विल नॉट बी कन्सिडर्ड एलिजिबल फॉर दिस पोझिशन. कन्सिडर करण्यात येणार नाही आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता आपण डिस्कस केलंय. ठीक आहे. त्यानंतर गाईज आता आपण याचा बघूया. ठीक आहे. पेपर पॅटर्न कसा असणार आहे. सॉरी, पहिलं बॉन्ड बघून घेऊया. प्रोव्हिजन पिरियड, बॉन्ड अमाऊंट आणि मिनिमम सर्व्हिस पिरियड किती करावं, किती. ठीक आहे. त्यामध्ये बॉन्ड अमाऊंट शॉल बी इक्वल टू 3 मंथ्स ग्रॉस सॅलरी. तुम्हाला बघा, जर बॉन्ड तुम्ही ब्रेक करताय तर 3 महिन्याची तुम्हाला ग्रॉस सॅलरी द्यावं लागेल. सोबत सोबत इनिशियल बेसिक्स प्लस डीए ऍज ऑन डेट ऑफ रेजिग्नेशन प्लस स्पेशल अलाउन्स प्लस डीए ऑन स्पेशल अलाउन्स इन रिस्पेक्टिव्ह ऑफिसर स्केल. बॉन्ड पिरियड राहील 3 वर्षाचा आणि प्रोव्हिजन पिरियड राहील हा 6 महिन्याचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलंय करिअर पाथ इथे कसं राहील, द सिलेक्टेड ऑफिसर्स विल बी इन जनरल कॅडर अँड विल बी गव्हर्न्ड बाय the promotion policy applicable for bank's general cadre officer. The selected candidates will not be entitled for interstate transfer, controlling office posting, ZO, HO special branch, CBB, currency chest, ARB, RCC, etc. up to his or promotion to 4th grade or 12 years of service, whichever is earlier म्हटलेला आहे. या पद्धतीने तुमचा करिअर पाथ पुढे असणार आहे गाईज. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे बघा. सिलेक्शन प्रोसिजर, ज्यामध्ये रिटन टेस्ट, स्क्रीनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू, फायनल मेरिट लिस्ट, प्रोफिशियन्सी इन लँग्वेज आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन असणार आहे. एक एक्झाम होणार आहे गाईज, ज्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे, दिस इज द रिटन टेस्ट, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड असणार आहे. ठीक आहे.
तर जसं बँकिंग नॉर्मल बँकिंग एक्झाम मध्ये जसा टाइम ड्युरेशन दिलेला असतो तसा इथे पण टाइम ड्युरेशन दिलेला आहे. 2 तासाची ही एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 120 क्वेश्चन 120 मार्कासाठी देण्यात येणार आहे गाईस. ठीक आहे, तर या पद्धतीने चालणार आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पर्सेंटेज ऑफ मार्क्स in each of the section would be 40% for unreserved and EWS category and 35% for reserved category म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर गाईस प्रोफिशियन्सी इन लँग्वेज हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ज्या लँग्वेज मधून तुम्ही फॉर्म भरत आहात त्याचं रीडिंग रायटिंग आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग आली पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि कॅन्डिडेट्स हू प्रोड्यूस 10th or 12th स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट evidencing having studied the specified octet longer language of the applied state as one of the subjects will not be required to undergo the language test. ज्यांचं 10वी-12वीचं ज्यांनी सर्टिफिकेट प्रोड्यूस केलेलं आहे त्यांना ह्या लँग्वेज टेस्ट देण्यात म्हणजे द्यायचं नाही आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचं जर एक्झामिनेशन सेंटरचा जर तुम्ही विचार केला तर तिथे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे बघा, फायनल सिलेक्शन फॉर अपॉइंटमेंट शॉल बी मेड फ्रॉम द टॉप रँक कॅन्डिडेट्स इन मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड स्टेट वाईज अँड कॅटेगरी वाईज अँड देअर रिझल्ट इन लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट इफ रिक्वायर्ड. त्यांनी म्हटलेलं आहे की कंबाईन्ड फायनल स्कोर्स ऑफ कॅन्डिडेट शॉल बी अराइव्ड ॲट ऑन द बेसिस ऑफ स्कोर ऑप्टेड बाय द कॅन्डिडेट्स ऑन द ऑनलाईन टेस्ट 70% वेटेज त्याचं असणार आहे अँड पर्सनल इंटरव्ह्यूचं 30% वेटेज असणार आहे. मार्क्स ऑप्टेड इन रिटर्न टेस्ट शॉल बी आउट ऑफ 120 शॉल बी कन्वर्टेड टू 70 मार्क्स. म्हणजे 120 पैकी जे काही तुम्हाला मार्क भेटले ते 70 मार्क्स मध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यूचे जे काही 50 मार्क आहे त्याला 30 मार्कामध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे. असे टोटल 100 मार्क्सचं तुमचं ही रिटर्न टेस्ट प्लस इंटरव्ह्यू असणार आहे गाईज. ठीक आहे, तर होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर सगळ्यांनी फॉर्म भरून टाकावा. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंही मी या चॅनलवर 3 वाजता लेक्चर घेतच असतो रेग्युलर बेसिसवर. आणि आपली उडान जी बॅच आहे, ठीक आहे, बँकिंगसाठी बँकिंग TCS IBPS पॅटर्न नुसार आपण एक बॅच टाकलेली आहे उडान. त्याचा आपण जेवढे बँकेचे एक्झाम्स येतात त्याचं प्रिपरेशन करून घेतोय इंग्लिश मराठी लँग्वेज मध्ये गाईज. तर सगळ्यांनी एनरोल करा मॅक्झिमम आणि तुमचं जे काही प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनला सुरुवात करा. आता बघा इथे SC ST PWD साठी 100 रुपीज प्लस अप्लिकेबल टॅक्स ही फीज लागणार आहे. त्यानंतर जनरल EWS अँड OBC साठी 850 अधिक अप्लिकेबल टॅक्सेस. ठीक आहे, बाकी अप्लाय साठी तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बाकी सगळे पॉइंट्स जवळपास बोलून झालेले आहेत गाईज. ठीक आहे, तर आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणजे जेवढे काही अपडेट्स येईल हे रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचेल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.